नाश्त्याचा मका येतो आणि मका म्हटलं तर सर्वांनाच आवडतो. त्यापासून आज आपण नाश्ता रेसिपी बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे नाश्ता बनवण्यासाठी मी साहित्य काय घेतलं ते दाखवते. ते एक मोठा वाटी भरून मी मका घेतलेला आहे आणि हा मका आहे हा उकळून घेतला आहे. आपण एक शिटी घेतली होती कुकरची आणि मका उकळून घेतला. त्यानंतर एक भोपळी मिरची घेतली, बारीक अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, एक हिरवी मिरची घेतली आहे, ती बारीक कट करून घेतलेली आहे. आता इथे एक मी बाउल घेतला आहे. बाउलमध्ये आपण घेतलेलं सर्व साहित्य हे घालून घेऊया. आता जेवढा आपल्याला नाश्ता बनवायचा आहे त्या पद्धतीनेच इथे आपण मका त्याचप्रमाणे भोपळी मिरची सुद्धा घ्यायची आहे. आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 टेबलस्पून इथे आपल्याला काळी मिरी पावडर घालायची आहे. त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे चीज, ते आपण घालून घ्यायचं. एक थोडंसं असं खिचून घालायचं आहे. सर्व इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी काळी मिरची पावडर घातले, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता. म्हणजे जसं तिखट लागेल त्याप्रमाणेच आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता मी असं मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण हे बाजूला ठेवून देऊया. आता इथे मी एक छोटा बाउल घेतला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मेयोनीज घ्यायचं आहे, जवळजवळ 1 मोठा चमचा भरून. त्याचप्रमाणे इथे आपल्याला घ्यायचं आहे टॅमॅटो सॉस, 1-2 चमचे तरी घालून घ्यायचं आहे. इथे घ्यायचं आहे आपल्याला पेरी पेरी मसाला, 1 टेबलस्पून इतका आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला सर्व हे मिक्स करून घ्यायचं. आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने अगदी झटकेपट बनणारा हा नाश्ता रेसिपी आहे आणि मुलांना आवडेल असा इतका नाश्ता होतो. आणि त्याचप्रमाणे तुम्ही डब्यासोबत संध्याकाळच्या वेळेस मुलं शाळेत येतात त्यावेळेससुद्धा तुम्ही अशा प्रकारे झटकेपट बनणारा हा नाश्ता बनवून देऊ शकता आणि डब्यासोबत तर सगळ्यांनाच आवडेल. आता हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे. इथे ना आपण जो मका आणि भोपळी मिरची कट केली तीच प्लेट आहे. जास्त काही इथे आपल्याला भांडी वगैरे करायची नाही. इथे मी ब्रेड घेतलेले आहे. आता नाश्त्यासाठी मी 4 ब्रेड बनवणार आहे. तुम्हाला जेवढं ब्रेड बनवायचे आहेत तेवढे तुम्ही बनवू शकता. तर इथे ना आपण जो मसाला रेडी केला आहे तो सर्व आपल्याला ब्रेडला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. हे बघा असा पूर्ण लावून घ्यायचा ब्रेडला आणि एकदम असा पातळ लावायचा नाही आहे, तर तुम्ही व्यवस्थित लावून घ्या. एकदम जाडसुद्धा लावू नका. ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने असं मस्त लावून घ्या. कॉर्नरला सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता मी सर्व ब्रेडला मेयोनीज मसाला लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण इथे जे मिश्रण बनवलेलं आहे मक्याचं ते वरून आपल्याला टाकून घ्यायचं आहे. इथे आपल्याला कमी साहित्यामध्ये हा झटकेपट असा नाश्ता बनतो आणि मका म्हटलं तर सर्वांनाच आवडतो असा आहे. त्यामुळे थोडासा खूप आपल्याला मका ना जास्त शिजवायला देखील लागत नाही, अगदी लगेच शिजून होतो. आता हे सर्व मी टाकून घेते. आता इथे मी 4 ब्रेड बनवणार आहे, त्याच्यामुळे तेवढंच प्रमाणशीर मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. आता इथे सर्व ब्रेड हे रेडी झालेले आहेत. आता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे, जे आपण चीज ठेवलं होतं तेच आहे. जास्त काही भांडी वगैरे करायची नाही आहे. ह्यातला मी एक ब्रेड ह्या प्लेटवर टाकून घेते आणि वरून आपल्याला पुन्हा इथे थोडंसं चीज घालून घ्यायचं आहे. आता इथे वरून मी ब्रेडला ह्या चीज टाकून घेतलेला आहे. बाकीच्या सुद्धा आपल्याला ब्रेडवर ह्या चीज टाकून घ्यायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये मी एक ब्रेड बाजूला ठेवला होता, कारण की ह्याच्यामध्ये डिशमध्ये हे 4ही ब्रेड राहणार नाही आणि चीज आपल्याला व्यवस्थित टाकता येणार नाही. आता सर्व इथे मी 3ही ब्रेडला सुद्धा हे चीज आहे हे टाकून घेते. पूर्ण व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता इथे मी एक लोखंडी तवा घेतला आहे. लोखंडी तवा घेतला तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे पॅन असेल तर पॅन घ्या. ह्याच्यामध्ये मी एक छोटासा चमचा भरून तेल घातलं. इथे तुम्ही बटरसुद्धा घालू शकता आणि आपण हा तवा आहे आणि तेल आहे हे आपण गरम करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावर आपण एक एक ब्रेड ठेवून देऊया. आता इथे सर्व ब्रेड आहेत मी तव्यामध्ये टाकून घेतले. इथे मी झाकण ठेवते आणि मंद आचेवर आपल्याला 3-4 मिनटं मस्त असे हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. आता इथे बघू शकता 3 ते 4 मिनटं झाली आहेत आणि ब्रेड आहे हा मस्त आपण भाजून घेतला आहे आणि त्यानंतर इथे आपण गॅस आहे हा बंद करणार आहोत. त्यानंतर पुन्हा इथे आपण झाकण ठेवणार आहोत आणि थोडासा 3-4 मिनटासाठी आपण थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये आहे सर्व करून घेणार आहोत.
एक 3 ते 4 मिनिटानंतर मी तव्यामधून एका प्लेटमध्ये हे सर्व ब्रेड आपण काढून घेतलेत आणि खूप सुंदर असा नाश्ता रेडी झाला आहे, बघू शकता। अगदी सोप्या पद्धतीने 3 ते 4 साहित्यामध्ये हा झटकेपट बनणारा हा असा नाश्ता रेसिपी रेडी होतो। आता इथे आपण ब्रेड पिझ्झा असं नाव देऊया आणि खूप सुंदर असा हा नाश्ता रेडी झाला, झटकेपट बनतो आणि सर्वांना आवडेल असा हा रेडी होतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास मक्यापासून त्याचप्रमाणे चीजपासून रेसिपी दाखवलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, त्याचप्रमाणे चॅनलवर कोणी नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या, बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही नाश्त्याची रेसिपी बघायला मिळेल आणि अगदी सोप्या पद्धतीने त्यांना सुद्धा नक्कीच आवडेल। तर अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय, स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। धन्यवाद।